आज आपण ऍसिडिटीशी रिलेटेड वेगवेगळे एमसीक्यू सॉल्व्ह करून बघणार आहे. ऑर्डर ऑफ ऍसिडिक कॅरेक्टर इज असं म्हणलंय आणि वेगवेगळे अल्डिहाइड आणि किटोन्स आपल्याला ऑप्शन मध्ये दिलेले आहेत. ॲलिफॅटिक अल्डिहाइड, ॲलिफॅटिक किटोन, ॲरोमॅटिक अल्डिहाइड आणि ॲरोमॅटिक किटोन. आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला पहिलं लक्षात असं घ्यायचंय की व्हॉट इज ऍसिडिक कॅरेक्टर. ऍसिडला आपण कुठल्या कुठल्या फॉर्म मध्ये डिफाईन करू शकतो. तर ऍसिड याला आपण कन्सिडर करत असतो बाय Arrhenius theory, it is H plus ion donor. ओके. सेकंड, ऍसिडिक नेचरला आपण कन्सिडर करत असतो अकॉर्डिंग टू रिॲक्शन, म्हणजे रिॲक्शन विथ बेस. बेस बरोबर त्याची रिॲक्शन होऊ शकली पाहिजे. थर्ड आपण कन्सिडर करतो अकॉर्डिंग टू लुईस थिअरी, इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर. आता यातली कुठली थिअरी अप्लाय करायची, आपल्याला विचारलेल्या क्वेश्चन मध्ये कुठली थिअरी अप्लाय करायची हे आपण ठरवू शकत असतो. आता याच्यामध्ये जर असं आपण कन्सिडर केलं की आपल्याकडं अल्डिहाइड्स आणि किटोन्स आहेत, तर मी इथं जरा स्ट्रक्चर काढतो बघा. अल्डिहाइड आणि किटोन, समजा मी म्हटलं एक CH3CHO अल्डिहाइड घेतो आणि एक किटोन कन्सिडर करतो. जर असे दोन कंपाऊंड घेतलेले असतील, या दोन मध्ये काय फरक पडलेला आपल्याला लक्षात येतोय, कशामध्ये नेमका फरक आहे आणि कुठली थिअरी आपण अप्लाय करू शकतो याचा विचार करायचा. आता याच्यामध्ये H प्लस आयन डोनर असण्याचा काही संबंध नाहीये, कारण इथे H प्लस आयन असा कुठं दिसत नाहीये की जो आपण डोनेट करता येईल असं आपण कन्सिडर करू शकतो असा. सो H प्लस आयन डोनेशन प्रमाणे आपण नाही बघू शकत. बेस बरोबरच्या रिॲक्शन प्रमाणे कदाचित आपण कन्सिडर करू शकत असतो, कारण अल्डिहाइड आणि कीटोन हे बेस बरोबर रिॲक्ट करतात आणि अल्डॉल कंडेन्सेशन दाखवू शकतात किंवा कॅनिझॅरो रिॲक्शन ते दाखवू शकतात. याप्रमाणे आपण बघू शकतो बेस बरोबरची रिॲक्शन म्हणून. आणि तिसरा आपण कन्सिडर करू शकतो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर, इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर म्हणून. मग आता जर आपण कन्सिडर केलं बेस बरोबरची रिॲक्शन, तर बेस बरोबरची रिॲक्शन म्हणजे काय होत असतं, तर OH मायनस आयन्स आहेत, OH मायनस आयन ते इथं हायड्रोजन वरती अटॅक करतात, अल्फा H प्लस काढून घेतात. म्हणून आपण त्या पद्धतीनं बघणार नाहीये, कारण अल्डिहाइड आणि किटोन मध्ये त्या दोन गोष्टी सेमच आहेत. CH3 ग्रुप अल्फा हायड्रोजन आहे तसाच आपण ठेवू शकतोय. म्हणून मग आपण कन्सिडर करणार आहे इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर म्हणून. मग इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर म्हणून यांचं नेचर कुठल्या पोझिशनला इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर म्हणून ते बिहेव करू शकतील, तर याचा अर्थ आपण इलेक्ट्रोफाईल कोण आहे असं कन्सिडर करतोय. म्हणजे समोर जर कुठला न्यूक्लिओफाईल असेल तर तो कुठल्या पोझिशनला अटॅक करणार आहे. इलेक्ट्रोफिलिक यातला ऍटम कोण आहे, अल्डिहाइड आणि किटोन मधला, तर ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे तो इलेक्ट्रोफाईल असतो. म्हणजे या दोन्हीमध्ये सुद्धा हे कॉमन आपल्याला इलेक्ट्रोफाईल सापडला, दॅट इज कार्बोनिल कार्बन. मग आता कार्बोनिल कार्बनच्या बाबतीमध्ये आपल्याला विचार करायचा आहे की हा कुठला जास्त ऍसिडिक आहे. जास्त ऍसिडिक आहे याचा अर्थ काय झाला, जास्त इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टिंग जास्त कोण आहे असा आपल्याला विचार करायचा आहे. म्हणून मग आपण कन्सिडर करूयात की समजा मी असं म्हणलं की याच्यावरती आपण काहीतरी एक न्यूक्लिओफाईल असा मी कन्सिडर करतोय जो कार्बोनिल कार्बन वरती अटॅक करणार आहे. लेट्स से ग्रिग्नार्ड रिएजंट आहे. ग्रिग्नार्ड रिएजंट CH3 मायनस आहे समजा, CH3MgX. यातल्या CH3 वरती मायनस चार्ज आहे, सो CH3 मायनस हा एक न्यूक्लिओफाईल आहे. काय होणार आहे, हा इथे अटॅक करेल आणि उरलेला जो MgX आहे हा ऑक्सिजन कडे जाईल आणि आपल्याला ओव्हरऑल स्ट्रक्चर काय मिळालेलं असेल याच्यामधनं, ओव्हरऑल स्ट्रक्चर इज CH3, इथं खाली काढतो, CH3 CH, ऑक्सिजन कडे MgX गेला
आणि कार्बनकडं ग्रिग्नार्ड मधला CH3 ग्रुप गेला. सेम रिॲक्शन जर आपण किटोन बरोबर केली काय होणार आहे, तर CH3 MgX हा CH3 मायनस कार्बोनिल कार्बनकडे जाईल आणि MgX ऑक्सिजनकडे जाईल. म्हणजे आपल्याला प्रॉडक्ट काय मिळणार आहे, CH3 CH3 OMgX आणि हा ग्रिग्नार्ड मधनं आलेला CH3. सो सिमिलर रिॲक्शन सुरू आहे. मग आपल्याला कम्पेअर कसं करता येणार आहे की हा CH3 मायनस जो अटॅक करतोय कार्बोनिल कार्बनवरती, तर तो कार्बोनिल कार्बनवरती अटॅक करणं कुणामध्ये इझी आहे याचा आपल्याला विचार करायचा आहे. सो इझी कुणाकडे आहे याच्यासाठी आपल्याला काय बघायला लागतं, एक बघायला लागू शकतं की कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज कुणाचा जास्त आहे. दुसरं बघता येऊ शकतं क्राउडिंग कुणामध्ये कमी आहे. ज्याच्यामध्ये क्राउडिंग कमी तिथे अटॅक जास्त इझिली होऊ शकतो. आणि ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज मोठा त्याच्यावरती सुद्धा न्यूक्लिओफाईलचा अटॅक जास्त चांगला होऊ शकतो. सो दोन्ही पद्धतीने जर विचार करून बघितला तर हा कार्बोनिल कार्बन हा अल्डिहाइड ग्रुपचा जो असेल तो कमी क्राऊडेड आहे. याच्या अगेन्स्ट जर किटोनचा बघितला तर त्याच्या दोन्ही बाजूला कार्बोनिल कार्बनच्या दोन्ही बाजूला वेगवेगळ्या अल्काइल ग्रुप्स आहेत आणि त्याच्यामुळं ते बल्की ग्रुप्स असल्यामुळं तिथं अटॅक थोडा अवघड बनतो. म्हणजे हा जो CH3 ग्रुप आहे त्याच्याऐवजी अल्डिहाइड मध्ये फक्त H आहे, त्याच्यामुळे क्राउडिंग कमी आहे आणि म्हणून तो अटॅक जास्त सोपा होतो. म्हणजे कोण अटॅक न्यूक्लिओफाईलचा जास्त इझिली करून घेणार आहे, तर दॅट इज अल्डिहाइड. म्हणजे अल्डिहाइड आणि किटोन याच्यामध्ये जर कम्पेअर करायला गेलो आपण तर अल्डिहाइड वरती अटॅक हा जास्त सोपा होणार आहे. आता त्यांनी आपल्याला कम्पेअर करायला सांगितलेलं आहे ॲलिफॅटिक अल्डिहाइड का किटोन आणि ॲरोमॅटिक अल्डिहाइड का किटोन, या दोघांबरोबर आपल्याला कम्पेअर करायचं. सो आपण त्याचा विचार करून बघू. सो आता समजा मी म्हणलं इथं CH3 ग्रुप घेतला, अल्डिहाइड घेतलं आणि याच्याऐवजी मी बेन्झल्डिहाइड घेतो, ऍसिटल्डिहाइडच्या ऐवजी बेन्झल्डिहाइड. तर आत्ताच्या लॉजिक प्रमाणे आता आपण काय कन्सिडर करत होतो, CH3 मायनस हा अटॅक कुठल्या दोन गोष्टींच्या बेसिसवरती करू शकतोय, तर एक आपण कन्सिडर करत होतो क्राउडिंग, इथं तरी अटॅक करायचंय किंवा इकडे अटॅक करायचंय, क्राउडिंगचा विचार. आणि दुसरं होतं पॉझिटिव्ह चार्ज कुठल्या कार्बोनिल कार्बनवरती जास्त आहे. अल्डिहाइड असेल तर ऑलमोस्ट सिमिलर पॉझिटिव्ह चार्जेस आहेत, पण क्राउडिंगचा जर विचार करून बघितलं तर हे ज्या वेळेला ॲरोमॅटिक रिंग येते त्यावेळेला तिथं क्राउडिंग थोडंसं वाढतं आणि त्याच्यामुळं ॲलिफॅटिक वरती अटॅक जास्त इझिली आहे दॅन ॲरोमॅटिक. आणि दुसरी गोष्ट काय आपण बोललो, अल्डिहाइड वरती अटॅक जास्त सोपा आहे दॅन किटोन. याचा अर्थ होत असतो आपल्याला ॲलिफॅटिक अल्डिहाइड आणि ॲरोमॅटिक अल्डिहाइड हे आधी घेतले पाहिजेत आणि मग अलिफॅटिक किटोन आणि ॲरोमॅटिक किटोन घेतले पाहिजेत. सो आपण जरा ऑप्शन चेक करू. ॲलिफॅटिक अल्डिहाइड, ओके, याचा अर्थ होत असतो आपल्याला आन्सर सी मार्क केलं पाहिजे. ॲलिफॅटिक अल्डिहाइड ग्रेटर दॅन ॲरोमॅटिक अल्डिहाइड आणि मग ॲलिफॅटिक किटोन ग्रेटर दॅन ॲरोमॅटिक किटोन. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून ऍसिडिक नेचरचा MCQ सॉल्व्ह करू.